नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुझ्यासाठी एक चांगला जी-आर घेऊन आलेलो आहे मित्रांनो. हा जो जी-आर असणार मित्रांनो सप्टेंबर 2024 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीतील धाराशिव, छत्रपती संभाजीनगर व व धुळे जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानपोटी बाधितांना मदत देण्याबाबत निधी मंजूर झालेली आहे मित्रांनो. संपूर्ण जी-आर तुम्हाला मी इथं वाचून दाखवणार आहे. किती निधी मंजूर झालेली आहे, किती शेतकरी किती असणार, हेक्टर किती असणार, संपूर्ण माहिती. ओके. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आणि आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Insta आयडी, Facebook आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता इथे दिलेलं आहे सप्टेंबर 2024 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीतील धाराशिव, छत्रपती संभाजीनगर व धुळे जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्यावरचा हा जी-आर आलेला आहे मित्रांनो. महाराष्ट्र शासनाकडून महसूल व वन विभागाकडून 6 ऑगस्ट 2025 साली इथे जी-आर असणार आहे. आता त्याच्यामध्ये दिलेली आहे प्रस्तावना, जी की अतिवृष्टी व पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते मित्रांनो. ओके. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधींच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते. त्याच्यानंतर इथं शासन निर्णय महसूल व वन विभाग 27/3/2024 मध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निषेध व विविध करण्यात आलेल्या केंद्र शासनाने विविध केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने 30/10/2014 अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण, आकस्मिक आग, स्थानिक आपत्ती बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना, नागरिकांना मदत देण्याची धोरणा निश्चित केलेली आहे. दिनांक 22/6/2023 शासन निर्णयामध्ये सतत पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आलेली असून संदर्भ क्रमांक 3 येथील 1/1/2024 शासन निर्णयानुसार शेती पिकांच्या नुकसानाकरिता विविध दराने मदत अनुश्रेय करण्यात आलेली आहे. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे सप्टेंबर 2023 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर व नाशिक यांच्याकडील संदर्भ क्रमांक 6 ते 9 निधी मागणी प्रस्ताव शासनास प्राप्त झालेला आहे. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये दिलेले शासन निर्णय. तर सप्टेंबर 2024 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत राज्यात धाराशिव, छत्रपती संभाजीनगर व धुळे जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 3 येथील शासन निर्णयामध्ये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण 268,73,000 एवढी आपल्याला निधी वितरित करण्यास मंजूर देण्यात आलेली आहे. या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शविल्या प्रमाणे उपलब्ध तरतुदीनुसार अथवा आवश्यकतेनुसार पुनर्नियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यसन 11 यांनी हा निधी वितरित करावा. आता संदर्भाधीन अनुक्रमांकात 1 येथे नमूद दिनांक 24/1/2023 मध्ये सूचित केल्यानुसार डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये निधी वितरण करण्यात यावा. सोबतच्या प्रपत्रामधील सर्व लाभार्थ्यांची माहिती विविध नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी. तथापि चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकांच्या नुकसानाकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीची निधीमध्ये प्रस्तावाअंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही. याची दक्षता घ्यावी. एका हंगामात एका वेळेस याचप्रमाणे विविध दराने मदत देण्यात येत आहे याची खात्री घ्यावी. शासन निर्णय महसूल विभाग व वन विभाग 1/1/2024 नुसार जिरायती पिके, बागायती पिके, बहुवार्षिक पिकांच्या नुकसानासाठी मदतीचे विविध दराने निकषांनुसार जास्तीत जास्त 3 हेक्टर मर्यादेत असलेल्या खात्रीजमा करण्यात यावा. कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना दुरुस्ती होणार नाही याची तहसील व जिल्हाधिकारी यांनी कटाक्षाने काळजी घ्यावी. त्यानंतर वरील निधीची खर्च करताना संदर्भाधीन सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निकषांचे काटेकोरपणाने पालन करण्यात यावे. ज्या योजनेसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा. ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरिता विविध केलेले अटी शर्तींचा पूर्तता होत असल्याची खात्री
सर्व संबंधांनी करावी. त्याच्यानंतर इथे दिलेले लाभार्थ्यांना मदत पाठीचा कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी, मदतीचा तपशील जिल्हा अधिकारी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा. या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्या. या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहणार आहे. सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चांचे लेखाशीर्ष आहारित करण्यात येणाऱ्या कार्यालयाच्या संकेतस्थळावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चांचा कोषागार कार्यालय महालेखपाल कार्यालयाशी त्रैमासिक ताळमेळ घेण्यात यावा. उपलब्ध करून देण्यात आलेल्या उपरोक्त निधी खर्च पडल्यानंतर तातडीने निधीची उपयोगित प्रपत्राद्वारे संबंधितांकडून प्राप्त करून घेऊन एकत्रितरित्या शासनास सादर करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त यांची राहणार आहे. ओके, अशा पद्धतीने इथं दिलेलं आहे, हेक्टर वगैरे दिलेलं आहे. ओके, त्यानंतर आता पुढे जाऊया आपण. आता तुम्हाला इथं दाखवतो आता इथे निधी 6/2025 चे सोबतचे प्रपत्र. याच्यामध्ये सप्टेंबर 2024 ते ऑक्टोबर 2024 शेती पिकांच्या झालेल्या नुकसानांची विवरण दिलेले आहे. करण्यात आलेली निधीची तपशील, विभागाचं नाव, जिल्हा, कालावधी, प्रस्तावना दिनांक, बाधित शेतकरी संख्या, बाधित क्षेत्र हेक्टर व निधी दिलेली आहे. छत्रपती संभाजीनगर दिलेला आहे. याच्यामध्ये धाराशिव येणार आहे जिल्हा. ऑक्टोबर 2024 मध्ये 28/2024 ची प्रस्तावना. याच्यामध्ये बाधित शेतकरी असणार आहे 69,880. याच्यामध्ये बाधित हेक्टर असणार आहे 63,576. ओके, याच्यामध्ये निधी देण्यात येत आहे 8,64 लाख एवढा निधी देण्यात येत आहे. ओके, 8,664.24 लक्ष. ओके, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरसाठी सप्टेंबर 2024 साठी जे असणार आहे, सॉरी याच्यामध्ये अजून एक राहिलं ऑक्टोबरचं 2024चं 20/3/2025. याच्यामध्ये 2,48,051 शेतकरी असणार. याच्यात 17 करोड याच्यामध्ये दिलेलं आहे टोटल 17,497.4 लक्ष. ओके, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सप्टेंबर 2024 साठी तर 25/4/2025चा प्रस्तावना असणार आहे. याच्यामध्ये बाधित शेतकरी संख्या 7,584. याच्यामध्ये दिलेलं आहे 4,851.5 लक्ष हेक्टर असणार आहे आणि त्यात 665.41 लक्ष निधी मंजूर झालेला आहे. आता इथं आयुक्त छत्रपती संभाजीनगर टोटल निधी दिलेली आहे. ओके, त्याच्यानंतर इथं नाशिक विभागासाठी धुळे जिल्हा सप्टेंबर 2024 साठी 11/3/2025 व 31/7/2025 इथं प्रस्तावना असणार आहे. याच्यामध्ये एक शेतकरी असणार आहे. याच्यामध्ये 0.04 लक्ष म्हणजे 40,000 रुपये असणार आहे. ओके, अशा पद्धतीचा हा GR आलेला आहे. त्याच्यात जास्त शेतकऱ्यांना शेअर करायचा आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला इंस्टाग्राम, फेसबुकला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जर तुम्हाला PDF फाईल डाउनलोड करायचं असेल तर टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप डाउनलोड करून घ्या. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, जास्त शेतकऱ्यांना शेअर करायचं आहे. चॅनलवर नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं. असेच नवीन GR घेऊन येत असतो. अशा GR बघण्यासाठी चॅनलला फॉलो करून सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.